काल भाजीची गाडी आली होती आणि त्याच्यामध्ये ना मला मस्तपैकी पालकची जोडी भेटली होती आणि आता मी ठरवले की मस्तपैकी आहेत ना पालकचे पराठे करावेत. पण नेमका आशूच्या बाबांचा उपवास होता आणि ते काही भाजी खायला नव्हते. मग त्यांना म्हटलं की 2 बटाटे शिजवायला घालावेत आणि त्याच्यामध्येच आपल्याला पण जे ते एक्स्ट्राचे बटाटे शिजवूयात, जेणेकरून आहे ना आपल्याला आलू पालक पराठा करता येईल. घरात माणसं कमी आहेत म्हणून आता पिजन पण घरात येऊन राहायला लागलेत. म्हणजे पिजन घरात आलं होतं हे आम्हाला माहितच नाही. आशूने जे आहे ते आम्हाला दाखवलं की पिजन घरात आलेले. त्याला हाकलवण्यामध्ये आमचा अर्धा तास गेला. त्यानंतर आता म्हटलं की चला किचन मध्ये जाऊ आणि फायनली आपल्याला ना आलू पालक पराठे करावेत. पालक मी शिजवून घेतला होता, त्याची ना छान अशी प्युरी केली आणि त्या कणकीमध्ये मिक्स करून त्याचा असा छान असा डो करून घेतलेला आहे आणि बटाट्याचं जे आहे ते सारण करून घेतलेलं पराठ्यासाठी. खायला तर आम्ही दोघंच आहोत, त्यामुळे म्हटलं मस्तपैकी गुबगुबीत असे जाडसर आलू पराठे लाटून घेऊयात आणि त्याच्यासोबत आज तर दही पण आहे. त्याच्यामुळे ना म्हटलं की आपणच पहिला जो आहे तो नंबर याच्यावरती लावूया. आणि मला नेहमी थंड पराठे खायला मिळतात. आज आशूचे बाबा नेमके आशूला खाली घेऊन गेलेत. म्हटलं की मस्तपैकी आपण पराठ्यावरती ताव मारत आणि पराठे खूप छान झालेले आहेत खायला.